आता दुसरी फेरी सुरू होते आणि एक एक करून स्पर्धक पुन्हा आपल्या समोर येऊन दुसरी गाणी आता सादर करणार आहेत आणि पुन्हा येणार आहे. आता ही येणार म्हटल्यावर मलाच टेन्शन येतंय. भाषा तज्ञ शिरीन केळकर. म्हातारा इतुका न अवघे पाऊण शेवयमान अवघे पाऊण शेवयमान म्हातारा इतुका न अवघे पाऊण शेवयमान अवघे पाऊण शेवयमान लग्ना जुनी लहान अवघे पाऊण शेवयमान अवघे पाऊण शेवयमान तुरळक कोठे केस रुपेरी तुरळक कोठे केस रुपेरी डोईस टक्कल छान डोईस टक्कल छान डोईस टक्कल छान टक्कल छान टक्कल छान भारवयाचा वाहुनी वाहुनी भारवयाचा वाहुनी वाहून कंबर होय कमान बाई बाई कंबर होय कमान अवघे पाऊण शेवयमान अवघे पाऊण शेवयमान म्हातारा इतुका न अवघे पाऊण शेवयमान अवघे पाऊण शेवयमान अवघे पाऊण शेवयमान. चांगलं झालं. तू काही बोलू नको. मराठीत बोलशील ना माझ्याशी? हो नक्की? हो का माझी ते काय नाही मराठीत बोल. जिंगल बेल टिंगल होणार माझी नाही तर. कसं वाटलं? एकदम मस्त. आणि पुढे काय होणार आहे असं वाटतंय? आता बघूया. आता बघूया. छान गायलीस. मी तुला एक गोष्ट सांगू, एक सर्टिफिकेट देऊन टाकू बाकी तिघी मुलींची हरकत नसेल तर. या सगळ्या मुलींमध्ये एक्सप्रेशनचे मार्क जर का काउंट करायचे ठरले तर त्या तिघी मुलींचे एक्सप्रेशनचे मार्क +10 असे तुला एकटीला मिळणार. क्या बात है. थँक्यू. इतके छान एक्सप्रेशन्स तुझे असतात. पण एक्सप्रेशन्स ही सेकंडरी आहेत. पहिल्या नंबरला सूर 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 ताल मग एक्सप्रेशन. तर ह्या एक्सप्रेशनच्या नादामध्ये कुठेच ते सुरात आलं नाही ना, तर असं होता कामा नये. अवधूत दाताने आता तुला जवळजवळ सगळं सांगितलेलं आहे. तू मगाशी म्हणालीस की मी नाटकात काम करत नाही किंवा कधी केलं नाही, पण मला असं खरंच वाटतं की तू एक उत्तम संगीत अभिनेत्री होऊ शकशील, ज्याची आज संगीत रंगभूमीला खूप गरज आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेही तू विचार कर. गाणं छान झालं, सुराला इथे तिथे होतं, पण एक्सप्रेशन्समुळे ते बऱ्यापैकी लपून गेलं. पुढच्या वेळी सुरांवरती जास्त लक्ष दे. मी एक सांगू का तुला आधी, हेच गाणं जर का तू मस्त छोटीशी अशी नऊवारी आणि नाकात नथ असं घालून गायली असतीस, किती गोड दिसली असतीस तू. छान तुझं एक्सप्रेशन तू सगळे जर करत होतीस ना, तरीही पहिलं ऐकणारा तुझं गाणं ऐकणार. हां, त्याला कॉम्प्रोमाइज करू नकोस. तुला येतं, पण आत्ता तू त्या इनॅक्ट करण्याच्या ओघाओघामध्ये ना तुझं थोडंसं दुर्लक्ष झालं. असं करू नकोस, कारण तुझा तो परफॉर्मन्स तेव्हाच छान वाटेल जेव्हा तुझ्या गळ्यातनं ते परफेक्शन येईल. खूप मोठी सिंगर जेव्हा होशील, खूप मोठी प्लेबॅक सिंगर होशील, जेव्हा तुझ्या मागे सगळे ऑटोग्राफ्स घ्यायला सगळेजण पळत असतील, तेव्हा तुला कुठेतरी ही गोष्ट नक्की आठवेल ना की अरे मला अवधूत दादांनी असं सांगितलं होतं किंवा अजित दादा म्हणाला होता असा, किंवा वैशालीताईंनी मला एक छोटीशी गोष्ट सांगितली होती, त्याचा आज मला किती फायदा होतोय. वैशालीताईंनी ध दिलाय, अवधूत दादांनी प दिलाय.
यानंतर पुढची स्पर्धक येते. टाळ्यांनी स्वागत करूया भाग्यश्री टिकले. तुला माहिती आहे तू काय केलं ह्या एपिसोडची सुरुवात कशी झाली तुला आठवते का? हे लोक म्हणत होते आम्ही मार्कच देणार नाही. आता तू असं गायल्यानंतर काय करायचं ग त्यांनी? किती गोड झालं गाणं माहितीये का? मला तुझ्याशी बोलायचं पल्लवी. तुझी ती सिरियल आहे ना असंभव, त्याच्यामध्ये काहीतरी असं चालेलं असतं ना की तो एक जण या जन्मी खूप चांगला पोहत असतो कारण त्याला मागच्या जन्मीचं पोहणं येत असतं, असं काहीतरी. त्याला मी बघून म्हटलेलं हे असलं काहीतरी असू शकत नाही. मला हिचं गाणं ऐकून असं वाटतंय की तसं असू शकतं. मला काय मजा येते आज परीक्षकांचे चेहरे बघताना. म्हणजे हा अजित दादा, मला असं सुरुवातीची 4 गाणी झाल्यानंतर असं वाटलं की हा आता सेटल झालो इथे. या गाण्यानंतर आता परत मला ते सुरुवातीचंच परत फिलिंग यायला लागलंय की अरे बापरे आता बसल्या म्हणजे आत्ता हा म्हणाला की या वयात हे असे गातात. म्हणजे माझा तर काही संबंधही नव्हता गाण्याशी या वयात. म्हणजे आम्ही शिवाजी पार्कवर आणि गल्ल्यांमध्येच. काय कमाल गातायत सगळेच खरंच. काय काय गांधीजींची 3 माकडं असं करूया का म्हणतो. आम्हाला न झेपणारं काही आम्हाला दाखवू नका, आम्हाला न सुचणारं बोलायला लावू नका आणि आम्हाला अशक्य वाटतं असं ऐकू नका. तुमचं नाव जर टिकलंय टिकणारच तुम्ही. ग बाई तू काय भन्नाड गायलीस माहितीये तुला. किती आत्ता ती इतकी इनोसंट दिसतेय पण तिच्या गाण्यामध्ये जी डेफ्थ आहे. सॉलिड गायलीस तू. मला काही सुचतच नाहीये काय बोलायचं. या वयात अल्लडपणा असतो, इनोसन्स असतो, पण हा एवढा गंभीरपणाही असू शकतो जो गाण्यात असा दिसतो. क्या बात आहे. व्हेरी गुड. तू ग्रेट आहेस ग. तू म्हणजे काय तू काय आपण एवढं बोललंच नाही पाहिजे. डायरेक्ट मार्क देऊन टाकायचे ना. कशाला बोलायला लावता रे आम्हाला. खेचूया मार्क खेचूया. चल तुला काय वाटतं काय काय मार्क काय देतील? मी कोणती देईल का मी देईन? दोघं द्या. चलो हक्काने मागितले. 1 2 and 3. Fantastic. Wish you all the very best. खूप मोठी अबरा का डबरा सुर फटाक डुम डुम चोर फर फट 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 ढिंग ढुश ठाश असं झालं मला.